लाडकीला खुशखबर मिळणार. लाडकीच्या खात्यात खटाखट पैसे. होय मित्रांनो, आता तुम्हाला 14, 15, 16 एप्रिल 3 दिवस पैसे वाटप सुरू राहणार. 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार. या बहिणींना पुढील हप्ते मिळणार नाही हे सुद्धा जाणून घ्या. फक्त याच महिलांना मिळणार पैसे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आताची सगळ्यात मोठी बातमी. आता राहिलेल्या बहिणींना आपण बघणार आहोत. कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार पैसे, कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव आलं आहे यादीत, कोणत्या लाडक्या बहिणी पडल्या आहेत बाहेर. कारण राज्यामध्ये आता 10 दिवस झालं अर्ज पडताळणीचा कार्यक्रम सुरू आहे आणि याच्यामध्येच जवळपास 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत. परंतु ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आता एप्रिल आणि मे अशा दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं असं देखील अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण आता त्यांच्या खात्यात 2100 रुपये हे मिळणार आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना 2100 रुपयासोबत 2400 रुपये सुद्धा मिळणार आहेत आणि त्यांना उद्या खटाखट त्यांच्या अकाउंटला पैसे देखील येणार आहेत. याच्या मागं सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे काही लाडक्या बहिणींनी हे काम केलं तेव्हाच त्यांना पैसे मिळाले. त्यामुळं तुम्हाला काय आता करायचं आहे, जेणेकरून तुमचं सुद्धा नाव यादीत येणार आहे. आणि यादी कुठे पाहायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण मी ज्यावेळेस हे सांगितलं त्यावेळेसच त्या लाडक्या बहिणींचं नाव यादीत आलं, त्यांनी स्वतः चेक केलंय. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तेच काम करायचं आहे जे मी सांगतो. त्यानंतरच तुमचं सुद्धा नाव यादीत येणार आणि तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार. कारण सरकार आता खूप हुशारीने आणि काटकसरीने याच्यावरती काम करत आहे. लक्षात ठेवा, एवढं आता हे घेऊ नका, सिरियस गोष्ट घ्या. कारण जर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये पास झाले तर पुढे तुम्हाला एकही परीक्षा द्यायची गरज नाही, म्हणजे पुढे अर्ज पडताळणी होणारच नाही. त्यामुळे तुम्हाला वर्षभर पैसे येत राहतील, पुढच्या मार्चपर्यंत पैसे येत राहतील. त्यामुळं माझ्या मित्रांनो, माझ्या भगिनींनो, मी जे सांगतोय ते सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. सगळे व्यवस्थित ऐका आणि आपल्या लाडक्या ताईंना सुद्धा शेअर करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा, आपल्या आईला शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, लाडक्या बहिणी खुश झाल्या, कारण लाडक्या बहिणींना आता त्यांचा एप्रिलचा हप्ता मिळणार. परंतु काय होणार एप्रिलच्या हप्त्याबाबत सगळ्यात मोठी अपडेट. एप्रिलचा हप्ता याच लाडक्या बहिणींना मिळणार ज्यांचं मी जे आता पुढे सांगतोय हे 3 कामं लाडक्या बहिणींनी केली असेल तरच. आणि मी जे काम सांगतोय त्यानंतर बहुतेक लाडक्या बहिणींचं नाव यादीत देखील आलेलं आहे. त्यांचं पहिलं नाव नव्हतं, परंतु हे काम केलं आणि त्यांचं नाव यादीत आलं. यादी त्यांनी कुठं चेक केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आपण सर्वात प्रथम आपल्या या चॅनलवरती मराठी डेली न्यूज या चॅनलवरती देत असतो. त्यामुळे आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, अदिती तटकरे मॅडम यांनी पुन्हा एकदा आपलं वचन पूर्ण करत लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं ते पूर्ण करत लाडक्या बहिणींचा परत एकदा सन्मान केलेला आहे. भरपूर लाडक्या बहिणी प्रतीक्षेत असताना की आमचा पैसे कधी येणार, आम्हाला हप्ता कधी येणार, याचं उत्तर स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्या अशा म्हणतात, बघा लाडक्या बहिणींनो, निश्चिंत राहा, कुणीही काळजी करू नका. जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहतील. आणि त्याची सुरुवात सुद्धा एप्रिलच्या सुरुवात सुद्धा उद्यापासून म्हणजेच 14, 15, 16 असे 3 ते 4 दिवस राहणार आहे. अक्षय तृतीयेच्या अगोदर आम्ही पैसे वाटप करणार असं देखील त्यांनी म्हटलं होतं. आणि त्याचा मुहूर्त उद्यापासूनच सुरू केलेला आहे. 14 तारखेपासून 14, 15, 16 3 दिवस अतिशय प्रचंड गर्दी आपल्याला लाडक्या बहिणींची बँकेमध्ये पाहायला मिळू शकते. आणि माझं असं स्वतःचं म्हणणं आहे, तुमच्या बँकेत लगे पैसे पडले खटकन की लगेच ते पैसे काढून घ्या, त्या अकाउंटवर ठेवू नका. कदाचित जर तुमचे पैसे तसेच ठेवले तर ते कटसुद्धा काढून म्हणजेच कट करून घेतले शकतात बँकेकडनं. त्यामुळे तुमच्या बँकेत जसे पैसे पडतील लगेच पैसे बँकेत जा, पैसे काढून घ्या. कारण मला माहिती आहे भरपूर वेळा असं झालेलं आहे मित्रांनो, की पैसे पडले आणि बँकेनं कशाना कशाच्या नावाखाली तुमच्याकडून बँकेतनं पैसे कापून टाकले, कापून घेतले आणि त्याच्यावरती कुठेही कारवाई झाली नाही. त्यामुळं माझी एक मागणी आहे, ती पूर्ण करा. बघा, लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, निवडणुकी अगोदर त्यांनी हे आश्वासन देत लाडक्या बहिणींना सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्ही तुम्हाला अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार आहोत. त्याचीच आता पूर्तता म्हणून सरकारनं आता 2100 रुपयांचं वाटप हे सुरू केलं. भरपूर लाडक्या बहिणी खुश, परंतु भरपूर लाडक्या बहिणी बाद झाल्या. आता तुम्हाला सुद्धा ते 3 कामं काय करायचे जेणेकरून तुमचं नाव सुद्धा यादीत राहील
ह्याची तुम्हाला आता अतिशय काळजी घ्यायची आहे. कारण जर तुम्हाला गॅस सिलेंडरसुद्धा पाहिजे असेल, 2400 रुपये जरी तुम्हाला पाहिजे असतील, तर 2 कामं अतिशय महत्त्वाची आहेत. ते आधी तुम्हाला सांगतो, मग लाडक्या बहिणी सांगतो. कारण गॅस सिलेंडरमध्ये आता तुम्हाला 2400 रुपये मिळत आहेत. लाडक्या माझ्या माता भगिनींनो, 2400 रुपये तुम्हाला मिळत आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन करायचं आहे. बघा, तुम्हाला म्हणतील गॅस सिलेंडरवाले की नाही होत. होतंय. गॅस महिलेच्या नावावर 100% होतो. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तुम्हाला गॅस कनेक्शनची ई-के-वाय-सी सुद्धा करावी लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आता बघा, ह्या 2 गोष्टी ज्या असतील त्यावेळेस होईल. परंतु त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं रेशन कार्ड. लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला मिळणार नाही. परंतु नुसतं रेशन कार्ड असून उपयोग आहे का? नाही. तुम्हाला त्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी करायची आहे. जर ई-के-वाय-सी केली तरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे आणि लाडकी बहीण योजनेचे 2100 असं मिळून तुमच्या खात्यावरती 2 प्रकारचे वेगवेगळे मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरकारनं सुद्धा हेच सांगितलं की आम्ही वेगवेगळे मेसेज टाकणार, परंतु आम्ही आधी अर्ज पडताळणी करणार. अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडून रेशन कार्ड बघितलं जातं. दुसरी गोष्ट, तुमचं उत्पन्नसुद्धा बघितलं जातं. तिसरी गोष्ट, तुमच्या नावावर कुठली 4 चाकी तर गाडी नाही ना, हे सुद्धा चेक केलं जातं. त्यामुळं तुमच्याकडे कुठली गाडी आहे का नाही हे एकदा व्यवस्थित ठरवून घ्या. पुढची गोष्ट, तुमच्याकडे तुम्ही कुणी इन्कम टॅक्स तर भरत नाही ना, हे सुद्धा तुमच्याकडे पाहिलं जातं. तर तुम्हाला काय करायचं आहे, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा 2.5 लाख रुपयापर्यंत. दुसरी गोष्ट, रेशन कार्डची के-वाय-सी करून ठेवा. तिसरी गोष्ट, आधार कार्ड अपडेट काढून ठेवा. ह्या 3 गोष्टी असल्यास जर तुमचं यादीत नाव नसेल तरीसुद्धा तुमचं यादीत नाव हे येणार आहे. आणि यादीत जर नाव ऑलरेडी असेल, आधीपासूनच तुमचं नाव त्यात असेल, तर ते नाव तसंच राहील. यादीतून नाव काढून टाकलं जाणार नाही, हे लक्षात घ्या. आता हा व्हिडिओ आपला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मराठी डेली न्यूज या चॅनलला आपल्याला पटकन आधी सबस्क्राईब करायचं आहे. कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले, तुम्हाला एप्रिलमध्ये मार्चमध्ये पैसे आले का, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आले का, तुम्हाला 25,000चं अनुदान आलं का, हे सगळं तुम्ही पटापट सांगा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती कुठलीच ॲक्शन ही घेऊ शकत नाही आणि सरकारला देखील तुमचं म्हणणं समजणार नाही. पटकन पटापट चला, लगेच सबस्क्राईब करा. सगळेजण पटापटा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आपले आवडतात. पटकन लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचा जिल्हा आणि बँक सांगा. कारण मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगणार की तुमच्या जिल्ह्यात आणि बँकेमध्ये कधी पैसे येणार, पण टप्प्याटप्प्याने तुमचा टप्पा कधी हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चितपणे सांगणार. त्यामुळं आत्ताच तुमचा जिल्हा, तुमची बँक पटकन सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.